हरे कृष्णा. हरे कृष्णा. आजचा अभंग स्क्रीनवर पाठवलेला आहे माताजीनी. तर आपण तो अभंग गाण्याचा प्रयत्न करूया थोडा, आणि नंतर त्याची चर्चा करू. तर आजचा अभंग असा आहे: माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तन मन धन दिले पंढरी राया, तन मन धन दिले पंढरी राया, आता सांगावया पुरले नाही, आता सांगावया पुरले नाही. आर्त चाळ चिंता नाही मनी आशा, आर्त चाळ चिंता नाही मनी आशा. तोडियेला पासा उपाधीचा, तोडियला फासा उपाधीचा. तुका म्हणे एक विठोबाचे नाम, तुका म्हणे एक विठोबाचे नाम. आहे जवळी दाम नाही रूका, आहे जवळी दाम नाही रूका. तन मन धन दिले पंढरी राया, तन मन धन दिले पंढरी राया. आता सांगावया पुरले नाही, तन मन धन दिले पंढरी राया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तन मन धन दिले पंढरी राया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमः विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नित्य नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय.
नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्य जगन्नाथाय ते नमः। वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या तुकामने या कार्यक्रमामध्ये। सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे की सर्वजण मला आशीर्वाद द्या। भगवंतांना प्रार्थना करा की मी तुकोबरायांच्या अभंगावर काही चर्चा करू शकेन। माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्यांचा अभंग एक छोटा अभंग आहे 3 चरणाचा। आणि या अभंगामध्ये महाराज सांगतायत मी सर्वस्व भगवंताला दिलेलं आहे, माझ्याकडे काय आता शिल्लक राहिलेलं नाहीये। आणि शिल्लक काय आहे माझ्याकडं? फक्त विठोबाचं नाम, फक्त भगवंताचं नाव माझ्याजवळ आहे। बाकी माझ्याकडे काही शिल्लक नाही, 1 रुपया सुद्धा माझ्याकडे नाही। जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा वडिलोपार्जित व्यवसाय होता। ते नडले आडले गोरगरिबांना संकटाच्या वेळी गरजेच्या वेळी पैसे देणे हा वडिलोपार्जित त्यांचा व्यवसाय होता। पण जेव्हा महाराजांचे वडील गेले आणि हा व्यवसाय तुकोबारायांच्या वाट्याला आला, त्यांचे एक बंधू घर सोडून निघून गेले होते आणि छोटे बंधू कान्होजीने सांगितलं महाराजांना तुम्हीच हा व्यवसाय सांभाळा। आणि तुकाराम हे राम होते, शांत आत्माराम। तसं भगवंत आत्माराम आहेत, तसे तुकाराम 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 वाचे वदता कापे यम। जसं भगवंताचं नाव घेतल्यानंतर यमदूत जवळ येत नाहीत, तशा प्रकारे तुकोबांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा यमदूत आपल्या जवळ येत नाहीत। महान संत आहेत म्हणून प्रत्येक भजन कीर्तन झाल्यानंतर सर्वजण उड्या मारतात तुकाराम तुकाराम तुकाराम। जसं आपण इस्कॉन मंदिरामध्ये पाहतो प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। प्रभुपादांचं नाव घेतलं तरी यमदूत आपल्या जवळ येणार नाही। अशा प्रकारचे महान संत, महान विभूती आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे, म्हणून आपण भाग्यवान आहोत। तरी तुकोबारायांना ज्यावेळेस ते बिझनेस सांभाळण्यासाठी, व्यवसाय सांभाळण्यासाठी दिला, ते लोकांना पैसे दिलेले जे खाते पुस्तक होतं, वह्या होत्या, लिहून घेतलेलं, कोणाची जागा गहाण ठेवलेली, कोणाचं शेत गहाण ठेवलेलं, कोणाचे दागिने गहाण ठेवलेले आणि सर्वांना कर्ज दिलेलं, पैसे दिलेले, तुकोबारायांनी सगळे वह्या, सगळे लिहून ठेवलेले कागद, पुस्तक, हात, सगळं गाडी भरून एवढे कागदपत्र होते, सगळे इंद्रायणीमध्ये टाकून दिले। जे लोक आले त्यांचे त्यांना कागद परत देऊन टाकले, म्हणजे तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा माझं कर्ज परत द्या, पण हे तुमचे गहाण ठेवलेले वस्तू, जमीन, शेत, घर, दागिने मला नको। तुकोबारायांनी सर्वांना परत देऊन टाकले। ते संतांचं
महान गुण आहे भगवंताच्या भक्तांचा. परदुःख दुःखी, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणार, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये कामाला येणार, अडचणीमध्ये मदत करणार, अशा प्रकारचे महान संत माऊली महावैष्णव जगद्गुरु हे तुकोबराय सांगतायत आपल्या अभंगामधून. तन मन धन दिले पंढरी राया. भगवंताला सर्वस्व दिलेलं आहे. तुकोबारायचा भगवंत कोण आहे? विठोबा आहे. आणि विठोबा कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहे. भगवान का म्हणायचं? षड ऐश्वर्य पूर्ण अशा प्रकारे त्यांच्याकडे आहेत, म्हणून ते भगवंत आहेत. कुणी भगवंत नाहीये. आम्ही काय करतो? भगवंताची उपासना करतो, भगवंताची आराधना करतो, भगवंताची भक्ती करतो. भक्ती भगवंताची होते. देवी देवतांची भक्ती होत नाही, कोणी करत नाही. आणि करत असेल ते चुकीचं. पंढरी राया, महाराज काय म्हणतात? पंढरी राया. राया म्हणजे राजा, मालक, राजा. पंढरीचा राजा कोण आहे? भगवंत आहे, विठोबा आहे. संत कानोपात्रा सांगतायत, द्वारकेचा राजा पंढरीशी आला, आनंद झाला तिन्ही लोक. जे द्वारकाधीश भगवंत होते तेच पंढरीला आले. द्वारका सोडली, पांडुरंग म्हणून विटेवर उभा टाकले. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठच युगी 28 विटेवर उभा, अजून पुंडलिकासाठी उभे आहेत. पुंडलिक आई वडिलांच्या सेवेमध्ये, वैष्णवांच्या सेवेमध्ये होता. आणि पांडुरंग भगवंत त्या ठिकाणी आले, द्वारकाधीश. आणि द्वारकाधीश म्हणले, मी आलोय. म्हणले, थांबा जरा देवा, मी सेवा करतोय. आणि एक वीट, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. एक वीट त्या ठिकाणी पुंडलिकाने टाकली आणि त्यावर भगवंत उभे राहिले. नाही बैसविला, नाही घडविला, पुंडलिका आला भेटावया. तो द्वारकाधीश भगवंत आहेत, ते पुंडलिकाला भेटायला आले. हा पुतळा घडवलेला नाहीये, बसवलेला नाहीये, प्राण प्रतिष्ठा केलेली नाहीये. प्रत्यक्ष भगवंत द्वारकाधीश पांडुरंगाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी उभे टाकले. पुंडलिकाने सांगितलं, आता तुम्ही इथं असेच उभा टाका, कारण या कलियुगामध्ये अनेक भक्त तुमचं दर्शन करण्यासाठी येणार आहे. सर्वावर कृपा करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उभा टाका. करकटावरी ठेवून या, चंद्रभागेच्या तटी उभा वाळवंटी. या वाळवंटाच्या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरावर पंढरीनाथ, पंढरी राया उभा टाकलेले आहेत. आणि त्यांना तुकोबारायाने आपलं सर्वस्व दिलेलं आहे. तन मन धन दिले पंढरी राया. आपल्याकडे काय आहे? आपलं काय आहे? माझं म्हणाया आहे काय इथं? या जगामध्ये आपलं म्हणायला काय आहे? आपलं आपलं काही नाहीये. हे शरीर आपलं नाहीये, हे घरदार आपलं नाहीये, हे प्रॉपर्टी आपली नाहीये, हे समाज आपला नाहीये, हे आप्त इष्ट मुलं बाळ पत्नी आपलं कोणी नाहीये. जन हे भुकाचे दिल्या घेतल्याचे. जोपर्यंत तुमच्या जवळ लक्ष्मी आहे तोपर्यंत लोक तुमच्या जवळ येतात. आणि एकदा का तुमच्याकडे ती लक्ष्मी संपली तर तुम्हाला कोणी विचारत नाही. तर तुकोबरायाचा व्यवसाय होता दुकान. सर्वांना उधारी द्यायचे. पैसे असले तरी सामान घेऊन जावा, नसले तरी घेऊन जावा. आणि एकदम कुठल्याही भावाने तुम्हाला किती पैसे द्यायचे तेवढे द्या, आणि किती पाहिजे सामान न्यायचं तेवढं न्या. अशा प्रकारचं दुकान तुकोबारायांचं होतं. मग पांडुरंग काय करायचे? स्वतः सेवक व्हायचे. तुकोबारायांनी मला पाठवले, तुम्ही जे राशन वस्तू घेऊन आले त्याचे पैसे द्या. भगवंत वसुली करायचे.
भगवंत भक्तांच्या कार्यामध्ये सर्वस्व आपलं अर्पण करतात. आपलं वैकुंठ सोडून, गोलोक सोडून भगवंत महान संतांच्या घरी येतात आणि त्यांची सेवा करतात. शांती ब्रह्म माऊली महावैष्णव नाथ महाराज संत एकनाथ पैठण मध्ये 12 वर्ष भगवंत त्यांच्या घरामध्ये सेवा करत. जसं भक्त भगवंताची सेवा आम्हाला कधी मिळेल अशा प्रकारे आतुर असतात, तसं भगवंत सुद्धा आपल्या भक्ताची सेवा करण्यासाठी आतुर असतात. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सांडोनी संत सदनी राहिला. भगवंत आपलं गोलोक वैकुंठ सोडून येतात आणि भक्ताच्या घरी राहतात. तुकोबारायांच्या घरी कामं केली, नाथ महाराजांच्या घरी कामं केली. 12 वर्ष पाणी भरलं नाथ महाराजांचं. भगवंत भक्तासाठी काही करू शकतात, म्हणून ते भगवंत आहेत. आजकाल जे भगवंत भेटतात ते आपल्या शिष्याच्या घरी काम करायला येतात का विचारा तुम्ही. मग आपल्याला कळेल खरं भगवंत कोण आहे. तर या ठिकाणी महाराज सांगतायत, मी सर्वस्व पंढरी राहायला दिलेलं आहे, पांडुरंगाला दिलेलं आहे, भगवंताला दिलेलं आहे. आता सांगावया उरले नाही. आता सांगण्यासाठी देण्यासाठी माझ्याकडे काही उरलेलं नाहीये. माझ्याकडे जे धन होतं तेही देऊन टाकलेलं आहे. माझं मन भगवंताच्या चरणावर लावलेलं आहे आणि माझं तन भगवंताच्या सेवेमध्ये लावलेलं आहे. आपणही महाराजाप्रमाणे आपलं तन मन धन भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतो. आपल्या शरीराने भगवंताची सेवा आपण करू शकतो. जसं आपण मागच्या वेळेस पाहिलं, वाचासी वैकुंठ गुणांवर्णने. अंबरीश महाराज आपल्या सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावायचे. तशा प्रकारे तुकाराम महाराजांनी आपले तन मन धन भगवंताच्या सेवेमध्ये लावले. आपणही थोर महात्मे होऊन गेले, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. आपण त्यांच्या समान नाही झालो तरी त्यांच्या समान सेवा करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यांचं अनुकरण नाही तरी अनुगमन अनुसरण प्रयत्न आपण केला पाहिजे. प्राणो अर्थो धियो वाचा. आपण सर्वस्व भगवंताला दिलं पाहिजे. पण भगवंतानंच आपल्याला सर्व दिलेलं आहे. हे शरीर दिलेलं आहे, हे समाज दिलेला आहे, परिवार दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे आणि त्यातून आपण उतराई होऊ शकत नाही. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, आर्त ताड चिंता नाही मनी आशा. आर्त कुठल्याही प्रकारचं दुःख नाहीये. महाराज भगवंताचे महान भक्त आहेत. कुठल्याही प्रकारचं संकट नाहीये. आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी. गीतेमध्ये भगवंत सांगतात, हे 4 लोक मला शरण येतात. जे संकटामध्ये सापडतात, आर्त. तर भगवंताच्या भक्ताला संकट आणि सुख आणि दुःख सारखंच समान, द्वंद्वातून मुक्त झालेले. सुख आलं म्हणून हुरळून जात नाहीत आणि दुःख आलं म्हणून दुःख करत बसत नाही. अशा प्रकारे भगवंताचे महान भक्त ते आर्त आहेत. ते आर्त मला नाहीये. चाड, चाड म्हणजे मराठीमध्ये म्हणतो, तुला काही चाड आहे का, किंवा तुला काही लाज आहे का, शरम आहे का. तर चाड लज्जा वगैरे मी सगळी सोडलेली आहे महाराज म्हणतात. आर्त पण नाहीये, लज्जा पण नाहीये. निर्लज्ज भगवंताचं भक्त व्हायचं असेल तर निर्लज्ज व्हावं लागतं. कोण नावं ठेवतो, 10 लोक चांगलं म्हणतात, 4 लोक नावं ठेवतात, कोणी शिव्या घालत असतील, कोणी पाठीमागे निंदा करत असतील. निंदकाचे घर असावे शेजारी महाराज म्हणतात.
अशा प्रकारे जी चाड असते ती चाड मी सोडून दिलेली आहे. आणखीन काय? चिंता. मनुष्य सारखा चिंता करत असतो. लहानपणी बचपन खेल में, बाल्यावस्था क्रीडासक्तम, तरुणावस्था तरुणी आसक्तम आणि वृद्धावस्था चिंताग्रस्तम. अशा प्रकारची चिंता ज्यावेळेस वय वाढतं, तरुण अवस्था जेव्हा पार होते, वृद्धावस्थेकडे मनुष्य झुकतो, त्यावेळी तो काय करत असतो? चिंता करत असतो. माझ्या परिवाराचं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल, माझ्या पत्नीचं कसं होईल, माझ्या पतीचं कसं होईल, माझ्या नातवांचं कसं होईल. अशा प्रकारची चिंता प्रत्येकाला लागलेली असते आणि ते काय करत असतात? चिंता करत असतात. तर महाराज म्हणतात, चिंता छोडो और चिंतन करो. मनुष्य देह तुम्हाला मिळालेला आहे आणि मनुष्य देहासारखा भाग्यवान सुअवसर संधी तुम्हाला मिळालेली आहे आणि त्याचं तुम्ही संधीचं सोनं केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. भगवंताचं नाम रूप गुण लीला याचं चिंतन केलं पाहिजे. पण महाराजांनी या सर्व भौतिक चिंता सोडून दिलेली आहेत. नाही मनी आशा. महाराज म्हणतात, मला चाड नाहीये, लज्जा नाहीये, मी चिंताही करत नाहीये. आणखीन काय नाहीये? मनी आशा. मनामध्ये कुठली आशा नाहीये, कुठली इच्छा नाहीये. न शोचती न कांक्षती. हे भक्तांचं लक्षण आहे आणि ते महाराजांच्या मध्ये आहे. म्हणून महाराज म्हणतात, माझ्या मनामध्ये कुठली आशा राहिलेली नाहीये. आशा पाश बंध, हे आशा काय? बंधनाचं कारण आहे. इच्छा हे बंधनाचं कारण आहे. आपल्या मनामध्ये अनेक इच्छा येतात, भौतिक इच्छा येतात. त्या भौतिक इच्छापासून आपण मनाला दूर नेलं पाहिजे आणि आध्यात्मिक इच्छा, भगवंताची सेवा, भगवंताचं नाम, भगवंताची कथा, भगवंताची लीला, इकडे आपल्या मनाला वळवलं पाहिजे. तेव्हा काय होईल? आपल्या भौतिक आशा इच्छा त्या ठिकाणी समाप्त होतील, कमी 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 होत जातील. आर्त चाड चिंता नाही मनी आशा, तोडियला फासा उपाधीचा. महाराज म्हणतायत उपाधी. उपाधी म्हणजे माया. हा मी आहे, हे माझं आहे. मी आणि माझं ते आपलं नाहीये आणि हा मी पण नाहीये. पण आपण काय म्हणतो? हा मी आहे आणि हा हे सर्व माझं आहे. उपाधी. मी कोण आहे? मी एक मनुष्य आहे, मी एक पुरुष आहे, मी एक महाराष्ट्रीयन आहे, भारतीय आहे, मी एक व्यावसायिक आहे, व्यापारी आहे, मी एक मॅनेजर आहे, मी एक कुटुंब प्रमुख आहे. अनेक उपाधी असतात आणि या उपाधीचा फासा आपल्याला पडलेला आहे आणि या फाशातून आपण बाहेर पडू शकत नाही भगवंताशिवाय. आणि भगवंताच्या भक्ताशिवाय हा फास आपल्याला तोडू शकत नाहीये. महाराजांनी काय केलेलं आहे? तोडियला फासा उपाधीचा. हा जो उपाधीचा फासा आहे, तुकोबा त्यांनी हा उपाधीचा फासा तोडून टाकलेला आहे. मी व्यापारी नाहीये, मी कुटुंब प्रमुख नाहीये, सर्व द्वंद्वातून मुक्त, कुठलाही भेद त्यांच्या मनामध्ये नाहीये. अशा प्रकारचं त्यांचं आचरण आहे. अशा प्रकारचे गुण महाराजांचे आहेत आणि महाराज सांगतायत, हा उपाधीचा जो फासा होता तो सर्व फासा मी तोडून टाकलेला आहे. तर महाराज 27 अवतार आहेत. भगवंतांनी त्यांना शक्ती देऊन पाठवलेलं आहे विशिष्ट कार्य प्रचार करण्यासाठी. चतुर्विधा भजनते मा जना सुकृतन अर्जुन, अर्थो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीचे भरत. हे 4 प्रकारचे लोक ते भगवंतांना शरण येतात.
संकटामध्ये भगवंताचा धावा करतात, जिज्ञासा करतात, ज्ञान मिळवण्यासाठी भगवंतांना शरण येतात आणि धन मिळवण्यासाठी भगवंता मला एक लॉटरी लागू दे, बिना कष्टाचं मला धन मिळू दे, त्याच्यासाठी अनेक लोक वारी करतात, भगवंताच्या मंदिरामध्ये येतात. पण हे सर्व तुकोबारायांनी सर्व आशा मनातून काढून टाकलेले आहेत, उपाधीचा बंध तोडून टाकलेला आहे. ही माया आहे, माया. उपाधी काय आहे? माया. मी कोणतरी आहे. तुम्ही कोणी नाही आहात, भगवंताचे अंश आहात, भगवंताचे सेवक आहात, भगवंताचे दास आहात. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, ही आपली उपाधी आहे. आम्ही भगवंताचे अंश आहोत. ममैवांशो जीवलोके अहम बीज परतपुरता. भगवंत आमचे पिता आहेत आणि आम्ही त्यांचे विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. आम्ही भगवंताचे लेकर आहोत आणि भगवंत आमचे पिता आहेत, भगवंत आमचे बा आहेत, विठोबा. वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ होनी निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. एक सुंदर अभंग आहे. चोखोबा संत चोखोबा महाराजांनी लिहिलेलं आहे. अभीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. भगवंत नाथाच्या घरी नाचतायत, नाथाची सेवा करतायत, नाथांच्या घरामध्ये भगवंत विठोबा सेवा करतायत. वेश पालटून त्या ठिकाणी भगवंत आलेले आहेत आणि सेवा करतायत. तर या ठिकाणी काय म्हणतात? निसंग, कुठलाही संग, निरुपाधी, निर्द्वंद्व, निर्मुक्त, द्वंद्वातून मुक्त झालं पाहिजे, त्रिगुणातून मुक्त झालं पाहिजे. सुख दुःख, जय पराजय, इच्छा आकांक्षा उपाधी, या सर्वातून आपण जेव्हा मुक्त होऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग, चोकोबा म्हणतायत. निसंग होऊन जेव्हा आपण संघामध्ये अडकतो, संघ भक्ताचा केला पाहिजे, वैष्णवांचा. साधू संघ सर्व शास्त्र काय, लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी होय. संताची संगती केली पाहिजे. तर भौतिक विश्वामध्ये अनेक लोक काय करतात? अनेक लोकांची संगती करतात. ध्यायतो विषयांपुसा संगस्तेषुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोध विजायते, क्रोधात भवती समूह, समूहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात भ्रंश. म्हणून संघ जैसा संघ वैसा रंग, खूप महत्वाचा संघ आहे. तर आपण भौतिक संघ केला, विषय वासना, त्यामुळे काय होतो? काम क्रोध बाहेर येतो आणि त्यामुळं आपली स्मृती भ्रंश होतो, बुद्धिनाश होतो. आणि बुद्धिनाशामध्ये आपण अनेक विषयाचे इंद्रियामध्ये आपण अडकले जातो, इंद्रियांच्या विषयामध्ये अडकले जातो आणि पतन होतं. भगवंताच्या भक्तांनी यापासून दूर राहिलं पाहिजे. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, तुका म्हणे एक विठोबाचे नाम, आहे जवळी दाम नाही रुका. आहे जवळी दाम, दाम म्हणजे लक्ष्मी, पैसा. काय आहे जवळ? फक्त एक विठोबाचे नाम, हेच माझ्या जवळ आहे. आहे जवळी दाम नाही रुका. रुका म्हणजे पूर्वी रुपयाला रुका म्हणायचे. रुका बंगालमध्ये म्हणतात टका. आपण जसं रुपया म्हणतो ते टका म्हणतात. आणि आपले पूर्वीचे लोक काय म्हणायचे? रुका, रोकडा किंवा रुपया. आहे जवळी दाम नाही रुका, माझ्या जवळ रुपया सुद्धा नाहीये.
पण माझ्याजवळ दाम आहे. दामाजींचे भगवंत नाही वेचिली कवडी दमडी विकत घेतला श्याम. सुंदर भावगीत आहे. भगवंतानं विकत घेतलेलं आहे. काय दिलं? भाव दिला. प्रेम आणि भाव. प्रेम भावाचा भंडारी. भगवंत भावाचे भोकेले आहे. भगवंत पैशाचे भोकेले नाहीये. लक्ष्मीची पती आहेत. लक्ष्मी शत सहस्त्र संभव सेव्य मानव. हजारो लक्ष्मी वैकुंठामध्ये भगवंताच्या सेवेमध्ये आहेत. त्यांना पैशाची गरज आहे का? ते भावाचे भोकेले आहेत, प्रेमाचे भोकेले आहेत. आणि म्हणून महाराज सांगतायत माझ्याकडे काय नाम आहे, आणि ज्याच्याकडे नाम आहे तोच खरा धनी. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. चैतन्य महाप्रभू आपल्या सोबत घेऊन आले. काय? धन. कुठलं? वैकुंठाच्या पलीकडं गोलोक. गोलोक वृंदावनामधून धन घेऊन आलेले. हरे कृष्ण नाम गौर करीला प्रचार. चैतन्य महाप्रभू हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार करतायत. हरे कृष्ण महामंत्राचं गायन करतायत, नृत्य करतायत, आणि जे जे भेटेल त्याला कृष्ण देत आहेत. हरे कृष्ण महामंत्र देत आहेत. हरे कृष्ण नाम गौर करीला प्रचार. प्रत्यक्ष भगवंत आपल्या सोबत अनार्पित चरित, जे कधी कुणी दिलेलं नाहीये. भगवंताचे अनेक अवतार झाले. एते चांश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. भगवंताचे अनेक अवतार आहेत. कला, अंश अवतार, भगवंताचे विस्तारित अवतार, कल्प अवतार, गुण अवतार, युग अवतार, अनेक अवतार. पण या सर्व अवतारामध्ये जे दिलं नाही ते प्रत्यक्ष चैतन्य महाप्रभू या कलियुगामध्ये घेऊन आले 539 वर्षापूर्वी. आणि हरे कृष्ण नाम महामंत्र प्रत्यक्ष भगवंत स्वतःच नाव सर्वांना त्या ठिकाणी देत आहे. अशा प्रकारचं धन तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याकडे धन नाहीये, माझ्याकडे रुपया नाहीये, माझ्याकडे सोनं नाणं नाहीये, माझ्याकडे प्रॉपर्टी नाहीये. माझ्याकडे काय आहे? एक नाम विठोबाचे. तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी. माझ्याकडे फक्त भगवंताचं नाम आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मंत्र हा आवडीचा. भगवंतानी स्वतः मंत्र दिला, आणि भगवंताचं नाम तुकोबाच्या जवळ आहे. आणि ज्याच्याकडे नाम आहे तो खरा धनी. जसं व्यापारी काय करतात, आपल्या तिजोरीमध्ये जे पैसे असतात, लक्ष्मी, तिजोरी, गल्ला, ते टेबलच्या खाली झाकून ठेवतात. ड्रॉवर मध्ये, तिजोरीमध्ये लक्ष्मी झाकून ठेवतात, कारण ते धन आहे. लक्ष्मी चंचल आहे म्हणून तिला झाकून ठेवतात. लक्ष्मी केव्हा स्थिर होते? जेव्हा नारायण त्या ठिकाणी असतील, जेव्हा भगवंताची भक्ती त्या ठिकाणी असेल. जिथं भगवंत उपस्थित असतील तिथे लक्ष्मी स्थिरावते. भगवंताच्या चरणावर लक्ष्मी स्थिरावते. भगवंताची चरण सेवा लक्ष्मी अखंड करते. जी लक्ष्मी आहे ती भगवंताची सेवा करते. आपण काय केलं पाहिजे? आपण भगवंताची किती सेवा केली पाहिजे? जी लक्ष्मी अख्ख्या ब्रह्मांडामध्ये धन वृद्धी करते, धन वृष्टी करते, धनाचं वितरण करते, ती भगवंताची सेवा करते. आपण काय केलं पाहिजे? तिच्या कितीतरी पटीने अधिक आतुर आपण भगवंताच्या सेवेसाठी असलं पाहिजे. नाम चिंतामणी, जे कुठल्याही भगवंतानी कुठल्याही अवतारामध्ये दिलं नव्हतं ते धन त्या ठिकाणी गोलोकेर प्रेमधन भगवंतानी दिलेलं आहे. भौतिक धन माझ्याकडे नाहीये, पण महाराज सांगतात आध्यात्मिक धन जे नाम आहे भगवंताचं ते माझ्याकडे आहे. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. भगवंता, मुखामध्ये तुमचं नाम, मुखाने राम,
आणि हाताने काम. नाम से धाम तक संत गोरोबा कुंभार सांगतायत. तुम्ही देहाने काम करा, हाताने काम करा, तुमचं शरीर कामामध्ये लावा, भौतिक काम त्याला करू द्या, पण तुमचं चित्त, तुमचं मन, तुमचं मुख, तुमची वाचा भगवंताच्या नावामध्ये लावा. पूजा पाठ भजन आदो श्रद्धा साधू संघ भजन क्रिया हे भक्तीचे सोपान आहेत. ते आपण केले पाहिजेत. आपली कोमल श्रद्धा असेल, साधू संघ केला तर भजन क्रिया सुरू होते, दीक्षा मिळते आणि मग पुढचे सोपान सुरू होतात. अनर्थ निवृत्ती. जेव्हा दीक्षा होते, 16 माळा जप करतो, नियमांचं आपण पालन करतो आणि प्रभुपादांनी दिलेला मंगल आरती प्रोग्राम, मॉर्निंग प्रोग्राम, इव्हनिंग प्रोग्राम, जेव्हा हे सगळं आपण करतो तेव्हा अनर्थ निवृत्ती होते. आपले काम क्रोध जे शत्रू आहेत ते हळूहळू हळू कमी होतात आणि मग अनर्थी निवृत्ती झाल्यानंतर आपण पुढचे सोपान त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो. निष्ठा, रुची, भाव, प्रेम हे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पीएचडी अशा पायऱ्या आहेत. आणि कुठलाही भक्त असं म्हणत नाहीत की मी पीएचडी केलेली आहे, मी भाव प्रेम अवस्थेमध्ये आलेलो आहे. नाही, तो पोचलेला भक्त, शुद्ध भक्त असेल तरी तो म्हणत नाही की मी शुद्ध भक्त आहे. आपण तर कुठं लागणार, की झाड की पत्ती. तर आपण काय केलं पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे 9 प्रकारे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, भगवंताचं स्मरण, भगवंताचं नामस्मरण. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. तेव्हा आपण अंतकाळी भगवंताचं स्मरण करू, तेव्हा आपण भगवंताच्या धामामध्ये जाऊ, भगवंताच्या सेवेमध्ये जाऊ. अंतकाळी आपल्याला स्मरण होण्यासाठी आपण जन्मभर, आयुष्यभर जेवढं आपल्या हातामध्ये वेळ आहे उरलेला, तेवढं आपण भगवंताची सेवा, भगवंताची भक्ती केली पाहिजे. अशा प्रकारे जगद्गुरु माऊली महावैष्णव तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतायत. तर ते धन, हरिनाम धन, राम नाम के हिरे मोती, मै बिखराऊ गली गली, अभंग त्या भजनामध्ये सांगतात. ते राम नामच हिरे आणि मोती आहेत आणि हे चलन आहे. चलन ते आध्यात्मिक जगतामध्ये जाण्यासाठी कामाला येतं. जसं आपल्याला अमेरिकेत जायचं असेल तर आपले रुपये तिकडे गेल्यानंतर डॉलरमध्ये बदलून घ्यावे लागतात आणि मग त्याचा आपल्याला उपयोग करता येतो. तशा प्रकारे हे हरिनाम धन आहे. भगवंताची प्रेममयी सेवा, भगवंताचं नामजप, श्रवण कीर्तन, भगवंताची तुम्ही भक्ती जे काही केली असेल, ते हरिनाम धन जे तुम्ही साठवलेलं असेल, ते मृत्यूच्या वेळी वैकुंठामध्ये जाताना, गोलोकमध्ये जाताना ते आपल्या कामाला येतं. ते तुकोबारायांनी तेवढंच आपलं, बाकीचं सगळं आपलं नाहीये. ईशा वास्य इदम सर्वम यात किंचित जगत या जगत. त्या जगतामध्ये जे काय आहे ते सगळं भगवंताचं आहे. हे आपल्याला आपल्या वाट्यातलं जेवढं आहे तेवढं आपण घेतलं पाहिजे. दुसऱ्याच्या वाटेचे आपल्यालाच मिळावं अशा प्रकारची आपली भावना नसावी. अशी जर आपली इच्छा, वासना, इच्छा असेल तर आपण भक्ती करू शकत नाही. आपल्याला जेवढं आवश्यक आहे, जेवढं भगवंताने आपल्या वाट्याचं दिलेलं आहे तेवढं आपण स्वीकारलं पाहिजे. अशा प्रकारे महाराजांनी सुंदर सांगितलेलं आहे. मी धन अर्जित करा, हरिनाम धन. उद्या एक महत्व, महान दिवस आहे, गुढीपाडवा. आपण म्हणतो गुढीपाडवा, चैत्र प्रतिपदा, वसंत ऋतू
भगवंत म्हणतात ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे आणि या वसंत ऋतूमध्ये चैत्र मास येतो आणि त्याचा पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा. चैत्र नवरात्री, नवरात्र दोन प्रकारचं असतं, एक दसऱ्याच्या अगोदर होतं आणि एक आत्ता चैत्रामध्ये उद्या सुरू होणार आहे चैत्र नवरात्र. हे शुभ मुहूर्त जे 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये, त्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे चैत्र प्रतिपदा, गुढीपाडवा, नववर्ष. साऊथ इंडियामध्ये त्याला उगादी म्हणतात. उगादी, आपण जसं पाडवा म्हणतो तिकडं उगादी म्हणतात. त्या दिवशी सर्वजण गुढ्या उभा करतात. गुढ्या हे मांगल्याचं प्रतीक आहे, विजयाचं प्रतीक आहे, आरोग्याचं प्रतीक आहे, धर्माचं प्रतीक आहे. धर्म का अधर्म पर विजय, धर्माचा अधर्मावर विजय, त्याचं प्रतीक आहे. शालिवान शके जे कालगणना कॅलेंडर सुरू झालं 1947 वर्षापूर्वी, ते याच दिवशी सुरू झालं. एक राजा होता, महाभारतामध्ये कथा आहे, उपरिचर नावाचा राजा होता आणि त्यांनी काय केलं, राक्षसाबरोबर युद्ध करण्यासाठी देवांना मदत केली. तो विजयी झाले देवता आणि त्यावेळेस इंद्राने काय दिलं, एक काठी त्या राजाला दिली बक्षीस म्हणून. तो राजा ती काठी घेऊन आला आणि आपल्या महालासमोर त्या काठीची गुढे उभारली. इंद्राने दिली ती काठी आणि म्हणून त्याची गुढी उभारली. अशा प्रकारची एक कथा आहे. दुसरी एक कथा आहे, एक शक नावाचा राजा होता, दुराचारी, दुष्ट, खूप लोकांना त्रास देत होता आणि ते एक कुंभाराचा मुलगा होता, कुंभार जो मडकी बनवतो, शालिवान त्याचं नाव होतं. त्यांनी पाहिलं हा राजा काय करतोय, प्रजेवर अन्याय करतोय, अत्याचार करतोय, दुष्ट आहे. आणि मग त्या कुंभाराने काय केलं, शालिवांनी 6,000 मातीचे पुतळे बनवले आणि त्याच्यामध्ये प्राण फुंकले. कुंभार बघा, मातीचे पुतळे बनवले आणि त्याच्यामध्ये प्राण फुंकले. आपण जसं प्राण प्रतिष्ठा करतो गणपतीची, गणपती आपण मातीचा बनवतो आणि ब्राह्मण काय करतात, त्याच्यामध्ये प्राण फुंकतात. प्राण प्रतिष्ठा मंत्र वगैरे विधी असते, प्राण प्रतिष्ठा करतात. तशा प्रकारे तो कुंभाराचा मुलगा, त्यांनी 6,000 पुतळे मातीचे बनवले आणि त्यांना जिवंत केलं, त्यांच्यामध्ये प्राण फुंकले आणि ते सैन्य घेऊन त्या शकाबरोबर युद्ध केलं आणि तो विजय झाला. शकाला मारलं, दुष्टांचा संहार केला आणि तो विजयी झाला. आणि मग तोच दिवस विजय, जो चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा, आणि म्हणून त्यांनी ब्रह्मध्वज उभा केला, विजयाचं प्रतीक गुढी उभा केली. ती गुढी सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर उभा केली पाहिजे आणि सायंकाळी सूर्यास्तावेळी काढली पाहिजे, तिची पूजा केली पाहिजे आणि आरती, नैवेद्य, भोग दाखवला पाहिजे. अशा प्रकारे विजयाचा संदेश, मांगल्याचा संदेश यामध्ये आहे. श्रीराम प्रभू रावणावर विजय मिळवला आणि म्हणून साठी गुढीपाडवा साजरा केला जातो. अशा प्रकारची आख्यायिका आहे. अनेक प्रकारे हे विजयाचं, मांगल्याचं प्रतीक आहे. याच दिवशी ब्रह्मदेवानी हे सृष्टीचं सृजन चालू केलं. हे जगताची उत्पत्ती, भौतिक जगत, त्याची निर्मिती ब्रह्मदेवानी याच दिवशी चालू केली, चैत्र प्रतिपदा. अशा प्रकारे एक शुभ मुहूर्त, कुठलंही कार्य प्रारंभ करण्यासाठी पंचांग किंवा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही.
3.5 मुहूर्तापैकी एक असा हा दिवस आहे. तर सर्वांनी संकल्प करावा, नवीन कार्य, नवीन भक्तीमध्ये प्रगती, जास्त जप, जास्त वाचन, जास्त सेवा, अशा प्रकारे आपण संकल्प करू शकतो. नवीन वर्षामध्ये, मागच्या वर्षामध्ये आपण काय काय केलं त्याच्यापेक्षा आपण थोडस जास्त, बाप से बेटा सवाई, मागच्या वेळेस आपण जेवढं कार्य करत होतो त्याच्यापेक्षा थोडं तरी जास्त, सव्वा सव्वा पट असा आपण संकल्प करू शकतो. आणि भगवंताच्या सेवेमध्ये आपलं तन मन धन जसं महाराजांनी अर्पण केलं तुकोबारा यांनी, तसं आपण करू शकतो. या ठिकाणी आपण थांबूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये. माऊली